प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. जेव्हा प्रभू येशूने पेत्र, याकोब व योहान यांना एका उंच डोंगरावर नेऊन रूपांतरात स्वतःचे गौरव प्रकट केले, तेव्हा शिष्यांनी मोशे व एलिया यांना पाहिले. ते तिघेजण काय बोलत होते? ते तिघेजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या लवकरच होणाऱ्या अर्पणाबद्दल चर्चा करीत असावेत. ते अर्पण यरुशलेमात होणार होते. मोशे परमेश्वराच्या दर्शन मंडपासमोर उभा राहत असे व एलिया परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहत असे. ते दोघेही आता प्रभू येशू समोर उभे राहून त्याच्या क्रूसखांबावरील मरणासंदर्भात चर्चा करीत होते. तो लवकरच यरुशलेमात जाणार होता. तेथे त्याला वधस्तंभावर खिळले जाणार होते, कारण संदेष्टांनी वेळोवेळी त्याच्या दुःख सहन व मरणाबद्दल भविष्य करून ठेवली होती. व प्रभू येशू देखील आपल्या शिष्यांना त्याच्या मरणाबद्दल वारंवार सांगत असे. जो मानवजातीचा उद्धार करता, तो या भूतलावर यासाठी आला की पापांसाठी नेमलेला देवाचा कोकरा म्हणून त्याने स्वतःला वधस्तंभावर अर्पण करावे व 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठावे. तोच आपला उजवा हात पकडून सांगू इच्छित आहे की, भिवू नकोस, मी तुला सहाय्य करीन. जो प्रभू तुमचा उजवा हात धरून तुम्हाला पाप व पापदंडातून मुक्त करू इच्छितो, त्याला तुम्ही आज कसा प्रतिसाद देणार?